श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिबा मजला सुभद्रा. श्रीराम. जय श्रीराम. आज आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून भेटताना अतिशय आनंद होतोय. आजपासून आपण समर्थवाणी या माध्यमातून आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या समर्थ विचारांचा एक दिव्य प्रवास सुरू करतो. इतका काळ लोटला तरी समर्थांचा दासबोध, त्यांचे मनाचे श्लोक आणि त्यांचे इतर वाङ्मय आपल्या मनाला भुरळ घालतं. जीवनात काही उत्तम घडवायचं असेल तर हेच विचार मला तारून नेऊ शकतात हा विश्वास वाटतो. यासाठीच या चॅनलच्या माध्यमातून आपण समर्थ विचारांवर प्रकाश टाकणार आहोत आणि ते आजच्या काळात कसे उपयुक्त आहेत याचा देखील आपण विचार करणार आहोत. समर्थांनी आपल्या कोणत्याही कार्याला आरंभ करताना इष्टदेवतांचं स्मरण केले आपल्याला माहिती आहे. आपणही आपल्या या शुभ कार्याला प्रारंभ करताना गणेश स्तवन करूया. संत वाङ्मयामध्ये स्तवनाला अतिशय महत्व आहे. समर्थांनी आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये पहिला संपूर्ण दशक स्तवनाला वाहिलेला आहे आणि या स्तवनामधून समर्थांचा नम्रभाव प्रगट होतो. नम्रता हा विशेष गुण आहे ज्याचं आजच्या काळात विस्मरण होत चाललंय. एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की नम्रता म्हणजे स्वतःचा अभिमान गमावणं नाही, तर दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करणे. विघ्नाचा नाश करणारा हा विघ्नहर्ता विद्येची देवता म्हणून सर्वश्रेष्ठ मानला जातो. गणपतीच्या उपासनेने अज्ञान नाहीसं होऊन बुद्धी प्राप्त होते. सर्वत्र त्याची निष्ठेने पूजा केली जाते. सर्व सिद्धीचं फळ देणारा, अज्ञानाचं पटल दूर करून भ्रम नाहीसे करणाऱ्या गणेशाचं स्तवन समर्थांनी पहिल्या दशकात करताना काय म्हटलंय? ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम. माझिये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुनी श्रीराम. समर्थ गणेशाला वंदन करून त्याची कृपा संपादन करून घेतात. गणेशाचं स्मरण आपल्या आतल्या अडथळ्यांना दूर करण्याची मानसिक तयारी हे लक्षात घ्या. कोणतीही विघ्न खरं तर बाहेर नसतातच, तर ती आपल्या मनातच असतात. गोंधळ, घाई, चिडचिड, सततची तुलना करण्याची सवय आणि अपयशाची भीती या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या कार्यात बाधा आणत असतात. श्री गणेश म्हणजे बुद्धी आणि विवेकाचं प्रतीक आहे. त्याचं जर आपण सगुण रूप बघितलं तर त्याचे कान मोठे आहेत. ते काय सांगतात? आधी नीट ऐका, समजून घ्या आणि प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. त्याचं मोठं डोकं आहे. ते काय सूचित करतं? तर आपला दृष्टिकोन मोठा ठेवा, क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकू नका. ही विचारांची व्यापकता आपलं आयुष्य नक्कीच प्रगल्भ आणि यशस्वी बनवतं. या गणेशाच्या कृपेने कार्याचा आरंभ तर उत्तम होतोच, पण केवळ कार्याचा आरंभ उत्तम होतो असं नाही बरं का, तर सकारात्मक विचारांना आपल्या आयुष्यात महत्व येतं. अंतर्मनातल्या शत्रूविरुद्ध गणेश म्हणजे शांत विचार, स्थिर बुद्धी आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. अशा या गणेशाला वंदन करून आपल्याला सद्बुद्धी लाभावी हेच आपल्या समर्थ वाणीचं पहिलं
प्रार्थना स्थान आहे. आजचा दिनविशेष म्हणजे आज हनुमान जयंती. हनुमंताचं चरित्र, त्याचे जे गुण आहेत ते इतके प्रभावी आहेत की त्याच्याकडून जे जे शिकता येईल ते शिकावं. हनुमंत म्हणजे भक्ती, शक्ती आणि सेवा याचा त्रिवेणी संगम आहे. रामकाजासाठी स्वतःला झोकून देणारा हा वानरवीर आपल्याला शिकवतो की मनापासून केलेली भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. शरीराची शक्ती महत्वाची आहेच, पण त्यापेक्षा अंतःकरणाचा निर्धार अधिक श्रेष्ठ असतो. देहाची शक्ती आणि मनाची शक्ती दोन्ही बलवान असेल तर कोणत्याही संघर्षामध्ये आपल्याला यशच प्राप्त होतो. हे हनुमंत आपल्याला त्याच्या कृतीतनं दाखवून देतात. युद्ध प्रसंगात त्यांनी जे रुद्ररूप धारण केले तो त्यांचा रणकर्कश आवेश धर्मस्थापनेसाठी आहे. भगवती सीता हे धर्माचं प्रतीक आणि या धर्मस्थापनेसाठी मारुतीरायाने रुद्रावतार धारण केलाय आणि हा अवतार धारण करून हा महाप्रलय घडवलाय. जेव्हा नकारात्मक विचारांची वावटळ उठेल ना, तेव्हा तेव्हा हनुमंताच्या या रणकर्कश आवेशाची आवश्यकता आहे. श्रीरामांविषयी अनन्य भाव, श्रीरामांचा अखंड जप, त्याचबरोबर हनुमंत अखंड कार्यरत राहिलेत हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. भक्ती शक्तीचं प्रतीक असणारा हनुमंत निरंतर कर्मयोगी आहे. अचूक प्रयत्न, स्वयंचिंतन, मनन करून त्यांनी घेतलेले निर्णय योग्य आणि अचूक आहेत आणि यातूनच त्यांची कार्यक्षमता आपल्या लक्षात येते. हनुमंत रामचंद्रांसाठी प्राणार्पण करण्यासाठी तयार आहेत आणि त्यासाठी असलेले ते अनन्य असे सेवक आहेत, दुसरा कोणीही नाही. अनेक गुणांनी संपन्न असूनही त्याला सत्तेची हाव नाही. फार महत्वाचा गुण आहे त्यांच्याकडे. अधिकार गाजवण्याची त्याची वृत्ती नाही. सर्व प्रभावी गुण असताना देखील नम्र सेवक होऊन राहण्याची त्याची वृत्ती आहे. आपल्या कामाचं कौतुक व्हावं ही त्याला अपेक्षा नाही. आता थोडंसं आजच्या काळाचा जर विचार केला तर आजकाल छोटं काम केलं तरी त्याचा गवगवा करायचा आणि स्वतःच आपली पाठ थोपटायची. आणि तसं घडलं नाही की नैराश्य, क्रोध अशा नकारात्मक विचारांना खत पाणी घालत बसायचं. हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी कार्य तर उत्तम होतच नाही, उलट दुःखच पदरात पडतं. खरी सेवा ही अहंकार शून्य असते. हनुमंताच्या उपासनेनी उपासकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. शारीरिक तसंच मानसिक सामर्थ्य वाढवणारी हनुमंताची उपासना आहे आणि आज तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. खरं तर त्याच्याप्रमाणे बलवान, निर्भय, निष्ठावान होणं ही खरी त्याची उपासना आहे. अन्यायाविरोधात दंड थोपटून उभं राहणारा, स्त्रियांविषयी आदर असणारा, सज्जनांसमोर नम्र तर दुर्जनांसाठी काळ ठरलेला हनुमंत, हा हनुमंत उपासकांसमोर अशा सामर्थ्याचा आदर्श ठेवतो. अत्यंत पराक्रमी आणि सत्वशील हनुमंतामध्ये असणाऱ्या गुणांचं चिंतन करून हे गुण अंगी बाणवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. समर्थ रामदास स्वामींचा विचार केला तर ते हनुमंताचे अनन्य भक्त आहेत आणि मारुतीरायाच्या गुणाचा, त्याच्या पराक्रमाचा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला. त्यांनी आपल्या वाङ्मयामधनं जीवनशास्त्र घडवलं. समर्थवाणी म्हणजे समर्थांची शिकवण, जी आपल्याला भीतीवर मात करायला शिकवते, आपला आत्मविश्वास वाढवते, तसंच मनावर विजय मिळवायला शिकवते आणि स्वपासून समष्टीकडे नेते. या चॅनलच्या माध्यमातून आपण समर्थांच्या वचनामधून आजच्या काळाला काही उत्तम देण्याचा प्रयत्न करूया. गणेशाची प्रज्ञा, हनुमंताची सेवा आणि समर्थांची वाणी या त्रिसंधीने आजचा शुभारंभ आपण करूया. समर्थांनी आपल्या वाङ्मयातनं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हा प्रवास सांगितला. हा प्रवास उत्तम होण्यासाठी किंवा उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी
आपले अंतर्मनातले शत्रू जे आहेत ना ते दूर करणं आवश्यक आहे. आणि यासाठीच समर्थांचं षड्रिपू निरूपण हे प्रकरण आपल्याला मार्गदर्शक ठरतं. यातला पहिला जो रिपू आहे तो काम हा सांगितलाय. आजची परिस्थिती बघितली तर अति माहितीच्या जमान्यात शरीराला हवं ते लगेच मिळतं, पण मन त्याचं काय, ते असमाधानी आणि रिकामच राहतं. समाधानाच्या शोधात अपेक्षा वाढत जातात आणि हे हवं ते हवं या साखळीत आपण गुरफटतो. नेमका काय आहे हा काम विकार, पाहूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत चिंतन चालू ठेवूया. जय जय रघुवीर समर्थ.